ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं आहे सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा. आणि आंदोलनात त्यांनी उभा केले. मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही. मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही. त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही. मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी. किती ओबीसीचे नेते एक मध्ये पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाळतो. यांनी माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही. आमच्या नोंदी सापडून रद्द करा म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही. आम्ही करतो ना सर. थोडं कॅमेरा साफ करा. येस करतो, मी करतो. तुमचं ना हे ओके. एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके अशा दोघांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेतल्या आणि एकमेकांवरती काहीसे आरोप प्रत्यारोप रंगलेले बघायला मिळत आहेत. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी सक्षम असल्याचं हाके म्हणतायत, तर मराठा नेत्यांनी आता जागा होण्याची गरज आहे असं जरांगे म्हणतायत. घालत असली तर हे उघड्या डोळ्याने बघणार, मग मराठ्यांचं वाटोळं नाही करणार. मराठ्याच्या नेत्याचं काय करणार? ते नेते सगळे तुटून पडले. मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी असून सुद्धा म्हणजे नाही का, आमची जमीन मिळाली पण म्हणजे ही मागणी त्याची, ही जमीन आमचीच तुमची नाही. म्हणजे हे द्यादुपारा मराठ्यांच्या पोरांना औषध पाडण्याचा प्रकार आहे. म्हणजे आणि हे मराठ्यांचे नेते आमचे हे उघड्या डोळ्यानं बघणार आहेत. आता यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली ना, ही आता उतरण सगळ्यांची. आणि त्यांची जर ही मागणी खरं दुखणंच हे त्या येवल्यावाल्याचं, हे उपोषण करणारे, हे आंदोलन करणाऱ्याला नाही दोष देसाने. ह्यो लय दिवसाचा म्हणतोय या 57 लाख नोंदी रद्द करा, लय दिवसाचा म्हणतो. कारण याच्या पोटात एवढी आग होती मराठी म्हणलं की, आणि त्यांनी एक टोळी बी तयार केली आता. परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही, कारण ते ओरिजिनल नोंदी आहेत. आता आमची पण मागणी, मंडल कमिशनने 14% आरक्षण दिले, वरचं सगळं रद्द करा, नाही तर दाखवतो काच का तुम्हाला. वरचं 16% आरक्षण जे दिले ते कशाच्या आधारावर दिले? लोकांचा खायला कसं गोड लागत? मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत, त्या 200 वर्षापूर्वीच्या. मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमानं, आणि मंडल कमिशनने दिलेलं सुद्धा रद्द करा, कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा. सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्यात आणि आणखीन रेकॉर्ड सापडते, ते आम्ही सापडणार. आणि पुरावे जर मिळाले, नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार मराठ्याला. या भूमिकेत या पाहिजे. काड्या लावायचं लावा लावायचं बंद केलं पाहिजे. कारण ही काय मागणी असते का? ही नियत आहे का यांची मराठ्यांविषयी? येवल्यावलीची ही नियत आहे का? मराठ्यांविषयी ही भावना आहे का? गेली का नाही मराठ्यावर झाक? आणखी नेत्याची, मराठ्यांच्या नेत्याची झाक गेली का नाही? आणखी जरा भाकरी खायचं कमी करा थोडं. उघडे डोळे ठेवून बघा. तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणते. यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालंय. मराठ्यांनो नेत्या हो, जरा झोपेत असले धवा जागे. तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या कानफडा फोडायला लागले. ते स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवाच आहे, तवाच घ्यायचे ठे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून नोंदी सापडत्यात, मराठा कुणबी थे म्हणून, आणि ते रद्द करा म्हणते. कळालं का आता? सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? असले खोटे भाऊ काय कामाचे? लहान मोठा भाऊ सांगते लोकाला, काय कामाचं आहे? आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही. ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात. कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल. उघडे नाही डोळे आणखी नेत्याचे. बरेच पळतात असे पदर धरून, पार त्यांच्या कॉलरी धरून, त्यांच्या कणगाळ्या धरून, महानेता आला पाहिजे निवडून, महानेता आला पाहिजे निवडून. आणा निवडून त्यांनाच. बघा मागणी त्यांची म्हणजे
मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ते. बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी आहे. आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोटं बोगस आरक्षण, बोगस. तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून. एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून. मंडल कमिशनने सर्वे केला का, एकदा विचारलं नाही. मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही. खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे. आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्यांचा तळपाय व्हायला लागली अशी. काय विचार आहेत राव तुमचे ओबीसी नेत्याचे. पडे उघड मराठी हो यांचे विचार. मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठी. कळालं का कोण किती जातीवादी. मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय. मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले. मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार. का नाही करणार मग तुमच्या शिक्षेत मला. आता ती वेळ आली आहे असं. आणखीन मी नाही, आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची माझी इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं. हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघालं. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो, रद्द बी होतो. गोर गरिबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. तुम्ही जरी कालीत असली तरी मी आणखीन संयम धरणार आहे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेलाच आहे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागं उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी.